नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी विशाल भगीरथ जाधव। आज आपण आलेलो आहे अशी भेंडी पाहण्यासाठी की त्याचे 100हून वरती तोडे झालेले आहेत आणि एका झाडाला जवळजवळ आपण जर मोजलं तर साधारणतः 150 ते 200 पर्यंत कटिंग झालेली आहे अशी। तर आज आपण आलेलो आहे जळगाव सोमनाथ, तालुका जळगाव, तालुका जालना, जिल्हा जालना। इथे प्रगतीशील शेतकरी आहे संतोष थेटे यांच्या आपण शेतात आलेलो आहे। तर नमस्कार दादा। नमस्कार, तुमचं नाव सांगा। मी संतोष थेटे, राहणार जळगाव सोमनाथ, तालुका जालना, जिल्हा जालना। तुमचा मोबाईल नंबर सांगा। माझा मोबाईल नंबर 94 23 24 26 97। बरं, ही कोणती भेंडी लावलेली तुम्ही? ही मी श्री कळशीची लुनार म्हणून व्हरायटी ती लावली। याची लागवड कधी केली जाते? लागवड केली तुम्ही तिची 4 मार्चला। 4-5ला मार्च। आज रोजी 5 ऑगस्ट। 5 ऑगस्ट आजपर्यंत साधारणतः किती दिवस झाले चालू होऊन? आता एक 3 महिने होत आले, 3-3.5 महिने। 3-3.5 होत आले चालू। हो। तर कितीपर्यंत तोडे काढले असतील अंदाजे? तोडे निघले बा 94-95 तोडे चालू। 94-95 आता पण तोडा चालू आहे? हा, आता पण सुरू। इथं बघू शकता शेतकरी मित्रांनो, तुम्हाला मी मोजून दाखवतो। थोडं पुढे या बघा। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34। आता दुसरी फांदीचं घेऊ। 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 ती खालची राहिली 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80। ही एक राहिली इकडे। ही एक राहिली। 81 82 83 84। ही एक राहिली खालची। 84 खालचे 2 राहिले खालच्या। हां, 84 आणि इकडची 85 80 87 88 89 91 92 93 93 94 95 96 97 98 99 पर्यंत भेंडी एका झाडाला आहे। म्हणजे बघू शकता, फूट पण बघू शकता तुम्ही, 4-4 5-5 फूट आहे एकाची अशी। हे अंतर बी खूप जवळ जवळ लागतं आपलं। हे अंतर बघा तुम्ही, हे अंतरमध्ये काहीच अंतर नाही। म्हणजे पेऱ्यातलं अंतर आपण ज्याला म्हणतो, ज्याचे करून जास्त तोडे झाले असं ही भेंडी आहे, लुनार भेंडी नावाची, श्रीकर सीडची। तर तुम्ही तुमच्या भागामध्ये भेंडी लावू शकता, कारण की उत्पन्न अजून अनुभव त्यांना सांगायचा आहे की मार्केटला जावा तुम्ही। कोणाकडे घेऊन जाता मार्केटला? रफिक बिल्डर 3 नंबर दुकान। 3 नंबर दुकान रफिक बिल्डर। तर पहिल्यापासून तिथंच घालता? पहिल्यापासून 1 सालापासून तिथंच आहे। बरं, ते किती रेट देता ही भेंडी पाहिल्यावर? 40-50 भाव आहे। म्हणजे बाकी भेंड्या परत 10-5 रुपये शिल्लक जाते। म्हणजे तिचं थोडं एक वेगळं आहे, थोडं क्वालिटी वेगळी। जसं ग्रीनरी भारी आहे तिला। सकाळी थोडा टाइम आला तोडली दिसते, म्हणजे काल 6 वाजता तोडली तर सकाळी क्वालिटी चांगली असते। म्हणजे रात्री काळी पडत नाही? काही पडत नाही, काळी वगैरे पडत नाही काहीच। त्या गोष्टीसाठी एक नंबर आहे। इतर शेतकऱ्या समजा जालन्या भागात तुम्ही आता भेंडी लावतात, तुमच्या भागामध्ये आजूबाजूला खूप भेंडी होती, तर तुम्ही काय सांगता बाकी शेतकऱ्यांना? हे वाण चांगलं आहे लुनार श्रीकरसीचं। तुम्ही इतर पण वाण लावलेले फेल आहे वाण, प्रगतशील वाण ते लावलेले त्यांनी 3-4 सरेला आहे। ते 3-4 तास आहे। चांगलं प्रगतशील कंपनीचं आहे, मोठ्या कंपनीचं वाण आहे, जे नावाजलेलं, पण ते फेल आहे। बरोबर। आणि इतर शेतकऱ्याला आम्ही सांगू इच्छितो की तुम्ही तुमच्या भागामध्ये जर भेंडी लागवणार असाल तर तुम्ही श्रीकर सीडची लुनार लावा। 100हून वन अजून किती दिवस चालणार ते? 2 महिने चालेल। 2 महिने म्हणजे चालली तर भरपूरच चालेल, पण 2 महिने धरले। 2 महिने जर धरले साधारणतः मग अजून 30-40 तोडे तर होणार का? हा, तिसऱ्या दिवशी 1 तोडा, म्हणजे 150 तोड्यापर्यंत जाते तुमची। हा, 150 तोड्यापर्यंत। म्हणजे बघा, 150 तोडी भेंडी करणारे आहेत, तोड्यावर जाणारे, म्हणजे किती उत्पन्न देईल आहे ना? हो, एक अर्धा किलो 1.5 क्विंटल भरती समजा। अर्धा किलो 1.5 क्विंटल? हा, 1 क्विंटल म्हणजे 40-30 किलो, म्हणजे साधारणतः 140-150 किलो माल निघतो एका तोड्याला। चांगलं आहे शेतकरी मित्र, तुम्ही तुमच्या भागामध्ये पण लुनारची लागवड करा। थँक्यू।
या उचल.